नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. आज 2 जानेवारी, कालच नवीन वर्षाला प्रारंभ झाला. मी पिठापूर इथून स्वामी समर्थ भवनातून बोलत आहे. आज आमच्या इथं हरिभक्तपरायण सौ स्वातीताई वाघ यांचा भागवत सप्ताह आता थोड्या वेळात सुरू होईल. त्यांचे माझं आल्याला भेट झाली. त्यांचं मी स्वागत केलं आणि सुरुवातीलाच त्यांनी मला सांगितलं की आपण सर्वजण भाग्यवान आहोत की पिठापूर तीर्थक्षेत्री आपल्याला भागवत करायला संधी मिळते आणि श्रीपादांनी आपल्याला बोलून घेतले. मलाही खूप बरं वाटलं. त्यानंतर ते पुढं आणखी म्हणाल्या की नुसता भागवत हा शब्द ऐकणंसुद्धा अनेक जन्माचं पुण्य आहे आणि सतत भागवत ऐकत राहावं हे तर महापुण्य. म्हणजे आपल्या जीवनाचं जर सार्थक व्हायचं असेल तर आपण भागवत वाचायला पाहिजे आणि ऐकायला पाहिजे. मलाही खूप आनंद झाला, कारण मी भागवत हा शब्द बराच वेळा ऐकला. नक्की मला त्यातलं काही माहीत नव्हतं. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त करुण श्रीवास्तवजी, हे सर्व आमचे परिचित, आमचे गुरुवर्य म्हणायला हरकत नाहीत. त्यांनीसुद्धा मला भागवताबद्दल सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आपण कधीतरी हरिद्वारला किंवा बनारसला किंवा आणखी जर कुठं ऋषिकेशला या ठिकाणी जर असेल तर आम्ही तुम्हाला बोलून घेऊ. परंतु ते जमलं नाही आणि माझी अनेक दिवसाची इच्छा आज पूर्ण होते की मी तर आता फक्त 3-4 दिवस आहे. पण आता जे वाघताईंचं जे भागवत होईल त्यांच्या 1-2 शब्दावरच मला कळलं की या भागवतामध्ये फार ताकद आहे. तर भाविकांच्या कानावर तर मी बऱ्याच गोष्टी घालणार आहेच, पण खरोखरच मी भाग्यवान आहे. आज या ठिकाणी श्रीपाद ट्रॅव्हलतर्फे सुद्धा आरती कुलकर्णीने सांगितलं होतं की भागवत आहे, आपण यावं आणि सहभागी व्हावं. आश्चर्य वाटेल की त्यांचा ग्रुप मोठा आहे, ते आलेले आहेत, परंतु महाराष्ट्रात एवढे प्रचंड लोक आहेत, कुणालाही काही वेळ मिळाला नाही. बाहेरचे एकही व्यक्ती नाही. त्यांचा आलेला ग्रुप, इथं काही असलेले भक्त एवढं आता आजपासून भागवताला प्रणाम करतील आणि त्याचा आस्वाद घेतील. लोकांना वेळ नाही, लोक कारणं सांगतात. आणखी एक व्हिडिओ मी नंतर करणार आहे. जसं जसं वाघताईंचं काही शब्द कानावर येतील त्याला अनुसरून आणखी काही मला स्पष्टीकरण स्पष्ट शब्दात करावंच लागणार आहे. मी यापूर्वीसुद्धा सांगितलं, आवडू न आवडू आपल्याला जे योग्य वाटेल ते सांगायचं आणि सांगितल्यानंतर एखाद्याचे जरी डोळे उघडले तरी फार चांगलं आहे. भागवतात बरंच काही आहे, पण त्यांची जे ताईंनी सांगितलं की भागवत हा शब्द इतका ताकदवान आहे आणि भागवत ऐकणं हे महापुण्याचं काम आहे. अनेक जन्मानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो आणि या मनुष्य जन्मामध्ये जर आपण असे काही ग्रंथ, काही तुमचं वाचन, काही आस्वाद असं जर आपण आपल्या कानावरून घेतलं नाही तर खरोखर आपल्या जन्माचं काहीही सार्थक होणार नाही. भागवत ऐकायलाच पाहिजे. हळूहळू जेव्हा आता माझं काही गोष्टींचं स्पष्टीकरण होईल तेव्हासुद्धा लोकांच्या लक्षात येईल. पण कुठंतरी भागवत असेल आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, तर भाविकांनी अवश्य जावं आणि अवश्य जाऊन तिथं हे 2-3 दिवस 4 दिवस त्याचा आस्वाद घ्यावा आणि त्यात परमेश्वराने काय सांगितलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. समजणं सोपं आहे, वाचण्यापेक्षा समजून घेणं पण महत्त्वाचं आहे. त्यांनी मला सांगितलं 3 ते 4 तास कोणी जागेवरून हलत नाही आणि लोकांना ऐकावं असं वाटतं. त्यातला आज हा पहिला दिवस आहे. नक्की काय घडणार आहे ते मी तुम्हाला सांगालच. आणि इतकं रसपान त्याच्यामध्ये आहे की तो रस सारखा प्यावाच वाटतो. आपल्या कानं तृप्त होत नाहीत. अनेक ग्रंथ याच्यासाठीच आहेत, पण मी सांगतो बऱ्याच वेळेला की लोक बोटं फिरवण्यासाठी आणि ग्रंथ संपण्यासाठी वाचतात. समजून घेण्यासाठी शक्यतो कोणी वाचत नाही. ग्रंथ संपवणं वेगळं आणि ग्रंथ समजून घेणं वेगळं. त्यापैकीच हे भागवत आहे. आज नवीन वर्षाची सुरुवात काल झालेली आहे. मी भाग्यवान आहे की मी पिठापूरमध्ये आहे. श्रीपाद ट्रॅव्हल्स पुणे यांचा ग्रुपसुद्धा आलेला आहे. अनेक ग्रुपमध्ये आम्ही भाग्यवान आहोत की नवीन वर्षाच्या सुरुवातीला ह्या सर्व आता आमच्या कानावर पडणार आहे आणि पुढील जे आपलं उर्वरित आयुष्य ते भागवतामध्ये काय सांगतील त्याचं आचरण करून सुखी जीवनाची वाट चालू आहे. त्यात अजून चांगली भर पडेल आणि निर्विघ्नपणे जीवन जगणं सोपं होईल.
जे घडणार आहे या स्वामी समर्थ भवनात 3-4 दिवस ते मी अधिक स्पष्ट सांगाल. भाविकांनी इथून पुढं माझे व्हिडिओ अवश्य पाहावेत आणि फॉरवर्ड करावेत. आणि मग त्यामुळं काहींना म्हणजे 100तल्या एक 10 लोकांना कळेल की भागवत काय आहे, काय विचार मांडले जातात, आपण जीवन कसं जगायचं, समस्या कशा संपवायच्या, संकट येऊ नये म्हणून काय करायचं, हे सांगता सांगता आणि वाचता वाचता बऱ्याच गोष्टी संपतील. तो रस भावपूर्ण असेल तो आपण घेण्याचा प्रयत्न करावा. आज एवढंच. नमस्कार. इथून असं जात आहे, असं येत आहे ना. तिथे पाणी ठेवलं तिथे थोड्या अक्षरांची धामनाश्रीनसदामिरस्तकोकं सत्यं परं धीमहि नमः गोपालकृष्ण भगवान की जय. बसलेली चालेल, इथे ग्रंथ ठेवला तरी चालेल. चहा पिला की
मंगलाचरणापासून सुरुवात करूयात. ओम तत्सत. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्माद्यस्य सार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये. कारण त्याच्याशिवाय योग येत नाही भागवत ऐकण्याचं, खरं सांगते. आणि सांगायचं म्हणजे की या भागवतामध्ये व्यासांनी लिहिले हे भागवत आहे बघा. 18 पुराणे लिहिलेली आहेत. त्या 18 पुराणांमध्ये सर्व पुराणांचा जर अर्थ आपण काढला तर एकच अर्थ आहे. काय म्हणलेलं आहे त्यांनी? अष्टादश पुराणानां व्यासानां वाक्यमद्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. सगळ्याचा अर्थ एकच निघालाय की कुणालाही परोपकार करायचे, पुण्य करायचं, आणि परोपकार केला की पुण्य होतं. पाप समजा पाप केलं, परपीडा दिली की पाप होतं. म्हणून एकच लक्षात ठेवायचं की कुणाला पीडा होईल असं मुखाने जास्त पीडा होते. बाकी काही हाताने वगैरे, हातात ढाल तलवारी वगैरे सगळं केले, पण आपण आता मुखाने छान, आपली तलवार खूप जोरदार आहे आणि त्याच्याने तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. जय देव जय श्री गुरुदत्ता गोस्वामी अवधूता आरती ओ मारुता जय देव आदरे ज्ञान सर परे मन झाले उन्मान मृत्यू कर्णाची झाली ओळखण एका जनार्दनी स्थिर